आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्यासंदर्भात दोन्ही हप्त्यासंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे हप्ते आहेत ते दोन्ही हप्ते 7 डिसेंबर रोजी मिळणार। सविस्तर अशी बातमी जाणून घेऊ। ही बातमी खरंच आहे का खोटे याची पडताळणी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। मित्रांनो बेस्ट असा सेल अवेलेबल आहे। मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकंदरीत 18 जे हप्ते आहेत ते 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे। येणारा 19वा हप्ता तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तत्पूर्वी काही कामे करायची आहेत ती सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते आले आणि 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7 डिसेंबर रोजी तसेच एकंदरीत 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सहित येणार का सविस्तर बातमी जाणून घेऊत। मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांची पूर्ण होती त्याच शेतकरी बांधवांना 18 हप्ता मिळाला। म्हणजे एकंदरीत असं लक्षात येतं की शेतकरी मित्रांनो 19व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे, अन्यथा हप्ता जो आहे तो रुकण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो। तर ई-केवायसी कुठे करायची तर ओटीपी बेस्ड ई-केवायसी सुद्धा अवेलेबल आहे पोर्टलवर। मी सांगतो मित्रांनो ही जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ती इथे सुद्धा तुम्ही करू शकता। मित्रांनो ई-केवायसी पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर किंवा खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे सुद्धा दिसत आहे मित्रांनो स्क्रीनवर ई-केवायसी पर्याय आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर आपण अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत। इथून सुद्धा तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। ओटीपी बेस्ड ई-केवायसी सुद्धा अवेलेबल पोर्टलवर आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया जी आहे तुम्ही करू शकता। तसेच मित्रांनो ई-केवायसी केल्याच्या नंतर जे तिन्ही प्रॉब्लेम आहेत पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते केव्हा रुकतात? जेव्हा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते रुकतात तेव्हाच जे हप्ते आहेत ते पण रुकत असतात। त्यामुळे मित्रांनो जे पीएम किसान योजनेचे जर तुमचे हप्ते रुकले असतील तर तुम्ही दुरुस्त करून घ्या। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।